जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 30 तारखेला सर्वपक्षीय बैठक। सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त भुज इथल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची तेल अवीव इथं इस्रायलचे उद्योग मंत्री नीर बरकत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा। उभय देशांमधील मुक्त व्यापार करारासाठीच्या अटी निश्चितीवर केली स्वाक्षरी। दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाप्रकरणी NIAची मोठी कारवाई। आणखी 4 प्रमुख आरोपींना श्रीनगरमधून अटक। 10 दिवसांच्या NIA कोठडीत रवानगी। गोव्यात सुरू असलेल्या इफ्फीमध्ये आज इंडियन पॅनोरमाचा होणार प्रारंभ। यंदाचा इफ्फी नव्या स्वरूपात आशय आणि संस्कृतीच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या स्तंभावर भर देणारा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकावर वाहिली आदरांजली। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केलं नमन। ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा प्रवेश। आणि ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध फायनल्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांची कमाई। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं।